ऑफिसवरतून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याचा खूप जास्त कंटाळा येतो, बरोबर ना? मग आज आपण असेच काही मील प्रेप पाहणार आहोत, कारण की फॉरेन मील प्रेप आपल्याला डोक्यामध्ये जात नाहीत आणि आपल्याला इंडियन फूड खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे आज आपण इंडियन मील प्रेप पाहणार आहोत. जर तुम्ही संडेला घरी असताल, तर तुम्ही एक दिवस तुमच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत, जो काही भाजीपाला घेऊन येत आहात, तो क्लिअर करून, सुकवून किंवा जर पॉसिबल असेल तर कॅरेट, ओनियन, टोमॅटो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कट करून एका एअरटाईट कंडिशनरमध्ये ठेवू शकता, जे तुम्ही 7 ते 8 दिवस किंवा 3 ते 4 दिवस कमीत कमी चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. त्यानंतर राजमा, छोला, चणे हे जे आहे तुम्ही बॉईल करून ठेवू शकता. त्यानंतर जर गार्लिक असेल तर तुम्ही आठवड्याभर असा गार्लिक हा पिल ऑफ करून ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही ओट्स जे आहेत ते ओव्हरनाईट सोक करून यूज करू शकता. अशाच खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आठवड्याच्या एकच दिवस बनवून स्टोअर करून त्यानंतर ऑन टाइम वापरू शकता. जसं की ग्रीन चटणी, टोमॅटो सूप अशा भरपूरशा गोष्टी आहेत. तर आता तुम्ही मला सांगताल की ऑन टाइम केलेलंच बेटर आहे. तर खरंच जर तुम्ही करू शकत असाल, तुमच्याकडे तेवढा टाइम अवेलेबल असेल, तर तुम्ही ऑन टाइमही करू शकता. पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना ऑफिसमधून आल्यानंतर खूप टाइम नसतो किंवा हेक्टिक लाईफस्टाईलमुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा दररोज बाहेरून ऑर्डर करून खाणं हे पॉसिबल नाहीये किंवा हेल्दी नाहीये. त्यांसाठी हा ऑप्शन आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑफिसमधून बाहेरून येऊन जेवण बनवत असाल, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका.